तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खिमा पिझ्झाची रेसिपी। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। खूपच इझी आणि टेस्टी रेसिपी बनते, तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा। सगळ्यात आधी मी इथे खिमा धुवून घेतलाय, त्याच्यात टाकले अद्रक लसणाची पेस्ट, मिरची, 1 ते 1.5 चमचा हळद टाकली आहे, मीठ टाकले चवीनुसार, फिरवून घेतलाय खिमा, थोडंसं पाणी टाकून खिमा कुकरला लावून घेणार आहे। कुकरला खिमा लावून त्याच्या 3 ते 4 शिट्या करून घ्या। खिमा शिजलाय, त्याच्यात टाकली खूप सारी कोथिंबीर। आपण इथे बनवूया आता पिझ्झा। सगळ्यात आधी शेजवान चटणी लावा, सॉस लावा किंवा पास्ता आणि पिझ्झा सॉस तुमच्याकडे असेल तर तो लावा। त्याच्यावर टाकलाय खिमा शिजलेला, खिम्यामध्ये जरा जास्त कोथिंबीर टाका। हाताने ॲक्च्युअली मी खिमा स्प्रेड केलाय। नंतर टाकलाय कांदा, लांब लांब चिरून घेतला होता मी कांदा। नंतर टाकली आहे कॅप्सिकम, लांब लांब चिरून घेतली आहे कॅप्सिकम। आता वरतून टाकलंय चीज, मॉझरेला चीज टाकलंय मी। तुमच्याकडे जे चीज अवेलेबल असेल, क्यूब मध्ये सुद्धा अवेलेबल असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता, स्लाइस मध्ये अवेलेबल असेल तर ते सुद्धा टाकू शकता। आता इकडे ठेवलंय मी पॅनवर तेल ब्रश केलंय, त्याच्यावर पिझ्झा ठेवलाय जो आपण बनवून घेतला होता। आता चीज मेल्ट होतपर्यंत होऊ द्या। जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर बेस्ट आहे, तुम्ही ओव्हन मध्ये ठेवा, पण मी डायरेक्ट पॅन मध्ये ठेवलंय। तर चीज पूर्ण मेल्ट झाले आणि हा पिझ्झा असा बनून रेडी आहे। वरतून थोडं थोडं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो सुद्धा टाकलंय मी। पिझ्झा कट करून घेतलाय, तुम्ही बघू शकता किती चीजी दिसतोय। तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल, आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्स फॉर वॉचिंग गाईज, लाईक, शेअर अँड सबस्क्राइब।